कधीकधी ना मोठी सत्य एका साध्या लहानशा वाक्यात दडलेली असतात. आज आपण अशाच एका गुपित इंजिनबद्दल बोलणार आहोत, ज्याचं रहस्य एका वाक्यात लपलेलं आहे. चला तर मग हे गुपित एकत्र उलगडूया. आणि ते वाक्य आहे, नवरा घराचं गुप्त इंजिन. बाहेरून तर शांत वाटतो, पण घर त्याच्यामुळे चालतं. गुप्त इंजिन, किती किती पॉवरफुल शब्द आहे हा, नाही का? ही फक्त एक म्हण नाहीये, तर हे कौटुंबिक व्यवस्थेच्या अगदी मुळाशी जाणारे एक निरीक्षण आहे. आपण याच इंजिनच्या आतमध्ये डोकावून पाहणार आहोत. चला मग ह्या वाक्याला जरा फोडून बघूया. सगळ्यात आधी हा शब्द इंजिन, अर्थात इथे आपण कुठल्या गाडीच्या किंवा मशीनच्या इंजिनबद्दल नाही बोलत आहोत. मग या शक्तीच्या रूपकाचा नेमका अर्थ काय आहे? तर या संदर्भात इंजिन म्हणजे घराचं पॉवर हाऊस, अशी एक मूळ शक्ती जी घराला फक्त पुढे ढकलत नाही, तर कितीही संकट आली तरी डगमगू देत नाही. ही एक अदृश्य ऊर्जा आहे जी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाणवते. आता या इंजिनचे ना 3 महत्वाचे पैलू आहेत. पहिला म्हणजे शक्ती, आणि ही नुसती शारीरिक नाही तर मानसिक आणि भावनिक ताकद देण्याची क्षमता. दुसरा आहे सातत्य, म्हणजे रोज न कंटाळता न थकता काम करत राहणं. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्वाचा आहे, तो म्हणजे आधार, एक असा भक्कम खांब ज्यावर डोळे झाकून विसंबून राहता येतं. पण गंमत इथेच आहे, एवढी मोठी ताकद पण आवाज मात्र शून्य. हा विरोधाभास किती भारी आहे, नाही का? कल्पना करा, प्रचंड ऊर्जा आणि तितकीच शांतता. खरं तर याच गुपितात या वाक्याचं सगळं सौंदर्य दडलेलं आहे. वाक्यात म्हटलंय, बाहेरून तो शांत वाटतो. हे शब्द खूप काही सांगून जातात. म्हणजे काय? तर हे सगळं काही कौतुकासाठी किंवा दिखाव्यासाठी नाहीये. हे पडद्यामागचं काम आहे. जसं एखादा दिग्दर्शक पडद्यामागे राहून अख्खं नाटक कंट्रोल करतो, तसंच काहीसं. हे बघा, इथे हा फरक किती स्पष्ट दिसतोय. बाहेरून दिसतं ते म्हणजे शांत स्वरूप, पण आत काय आहे? तर घराला चालवणारी खरी-खुरी ताकद. जे दिसतं आणि जे असतं यातलं हेच अंतर गुपित इंजिनचं महत्त्व अधोरेखित करतं. ठीक आहे, मग आपण म्हणतो की या शांत इंजिनमुळे घर चालतं. पण चालतं म्हणजे नेमकं काय होतं? फक्त रोजची कामं होतात, की याचा अर्थ त्याहून खूप मोठा आहे? आणि मग येतं ह्या वाक्याचं उत्तर, त्याचा शेवट. पण घर त्याच्यामुळेच चालतं. इथे कोणतीही जरतरची भाषा नाहीये, एकदम स्पष्ट. शांतता हे जरी बाहेरचं रूप असलं, तरी त्या शांततेच्या मागे जी ताकद आहे, तिच्यामुळेच घर पुढे जातं, टिकून राहतं. म्हणजे घर चालणं हे कसं असतं बघा. याला 3 स्तर आहेत. सगळ्यात पायाला आहे स्थैर्य. या स्थैर्यामुळे घरात एक शांतता येते. मग त्यावर उभी राहते सुरक्षितता, आर्थिक पण आणि भावनिक पण. आणि जेव्हा हे दोन्ही भक्कम असतं ना, तेव्हाच कुटुंब फक्त जगत नाही, तर प्रगती करतं, पुढे जातं. आतापर्यंत आपण हे सगळं घराच्या बाबतीत बोलत होतो. पण एक मिनिट थांबा, ही शांत इंजिनची कल्पना फक्त घरापुरतीच मर्यादित आहे का? नाही, अजिबात नाही. ही कल्पना आपल्या आजूबाजूला सगळीकडे लागू होते. जरा विचार करून बघा ना, प्रत्येक ऑफिसमध्ये, प्रत्येक टीममध्ये, अगदी आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये पण असं एक शांत इंजिन असतंच. एक व्यक्ती जी कधीच क्रेडिट घेत नाही, पण तिच्याशिवाय सगळा डोलारा कोसळेल. तीच त्या ग्रुपचा, त्या टीमचा खरा आधारस्तंभ असते. आणि म्हणूनच कदाचित असं म्हटलं जातं की प्रगतीचं खरं इंजिन तेच असतं ज्याचा आवाज होत नाही. खरं काम, खरा बदल तेच लोक घडवतात जे शांतपणे आपलं काम करत राहतात, दिखावा करत नाहीत. आणि हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं. प्रत्येकाच्या आयुष्यात असं शांत इंजिन नक्की कोण असतं? कदाचित त्या व्यक्तीला ओळखणं आणि निदान मनातल्या मनात तरी त्यांचे आभार मानणं, हेच या वाक्याचं खरं सार आहे, नाही का? यावर नक्कीच विचार व्हायला हवा.